कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। 16 जुलै 2019 रोजी कोल्हापूर ते सोनुली या मार्गावर धावणारी एसटी बस उतरे गावाजवळील थांब्यावर आली। तिथं काही विद्यार्थ्यांना एसटीत घेतलं, पण जागा नसल्यानं वाहक मोहन पाटील यांनी तिघा तरुणांना दुसऱ्या एसटी बसमधून या असं सांगितलं। त्यामुळे संतापलेल्या अमोल पाटील, रुपेश पाटील आणि दत्तात्रय सावंत या तिघा जणांनी वाहक मोहन पाटील यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली। त्यावेळी बस चालक पांडुरंग पाटील त्यांना रोखण्यासाठी गेले। त्यानंतर या तिघांनी चालकालाही धक्काबुक्की केली। या तिन्ही तरुणांच्या विरोधात पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। आज सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी प्रवासी अमोल पाटील, रुपेश पाटील आणि दत्तात्रय सावंत या तिघांना प्रत्येकी 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। काळभैरव अष्टमी निमित्त कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील काळभैरव मंदिरात सुंदर सजावट केली होती। गुरुवारी पहाटे काळभैरवाला महाभिषेक करण्यात आला। त्यानंतर देवाची महावस्त्र पूजा झाली। युवराज भोसले यांनी काळभैरवाची अलंकारिक पूजा बांधली होती। दिवसभरात शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पालखी पूजन होऊन ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे यांच्या हस्ते काळभैरवाची आरती करण्यात आली। त्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। गुलालाची उधळण आणि वाद्यांच्या गजरात उत्तरेश्वर पेठेतून पालखी मिरवणूक काढण्यात आली। कळंबा इथल्या कात्यानी कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे सागर सोनुले आणि अविनाश फडके हे दोघे जण नातेवाईक आहेत। आज दुपारी 2 वाजल्यापासून हे दोघे जण कळंबा परिसरात मद्यप्राशन करत बसले होते। अचानक त्यांच्यात वादावादी झाली आणि त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं। सागर सोनुले याला अविनाश फडकेच्या समर्थकांनी तर अविनाश फडकेला सागरच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्यानं दोघेही गंभीर जखमी झाले। सायंकाळी 6 वाजता या दोघांना सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तिथंही सोनुले आणि फडके यांच्या गटात वादावादी सुरू होती। इचलकरंजी महापालिकेनं मलाबादे चौकाचं सुशोभीकरण करून श्री शंभूतीर्थ साकारलंय। या ठिकाणच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 डिसेंबर रोजी होणार आहे। यावेळी शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजनही होणार असल्याची माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली। दरम्यान या कार्यक्रमाची शहरात जय्यत तयारी सुरू आहे। व्यापारी उद्योजकांनी शासकीय कामासाठी लाच देऊ नये। एखादा सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत विभागाकडे तक्रार द्यावी असं आवाहन सीबीआयच्या पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांनी केलं। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं झालेल्या चला भ्रष्टाचार संपूया या कार्यशाळेत त्या बोलत होत्या। तसंच एखाद्या लाचखोर अधिकाऱ्याविरोधात तक्रार असेल तर त्यांनी कोल्हापूर चेंबरशी संपर्क साधावा असं आवाहन अध्यक्ष संजय शेटे यांनी केलं। एखाद्या शासकीय अधिकाऱ्याकडे उत्पन्नाच्या तुलनेत जादा मालमत्ता दिसत असेल तर अशा अधिकाऱ्यांची नावं द्यावीत। तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असंही आवाहन करण्यात आलंय।